शुगर फ्री आणि विविध आजारांवर गुणकारी येरवळे येथील युवा उद्योजक तुषार लोकरे यांचा नैसर्गिक गूळ करतोय परदेशवारी। तुषार लोकरे यांच्या नैसर्गिक गुळाला भारतातील विविध राज्यांसह परदेशातही मागणी। आज सेंद्रिय गुळाच्या नावाखाली ग्राहकांची मोठ्या प्रमाणावर फसवणूक केली जाते। ही फसवणूक थांबवण्यासाठी कराड तालुक्यातील येरवळे येथे युवा उद्योजक तुषार लोकरे यांनी चक्क नैसर्गिक गूळ तयार केला आहे। हा गूळ कोणत्याही केमिकल शिवाय तयार होतोय। विशेष म्हणजे हा नैसर्गिक गूळ शुगर फ्री तसेच विविध आजारांवर गुणकारी असा आहे। हा गूळ तयार करण्यासाठी घेतल्या जाणाऱ्या ऊसाच्या शेतीलाही कोणतेही रासायनिक खत दिले जात नाही, तर त्याऐवजी गाईचे शेण, गोमूत्र या नैसर्गिक खतांची मात्रा देऊन हा ऊस पिकवला जातो। यामुळे तयार होणारा नैसर्गिक गूळ हा दर्जेदार तर बनतोच, याशिवाय त्याची टिकण्याची क्षमताही अत्यंत उत्तम प्रतीची आहे। हा गूळ तयार करण्यासाठी तुषार लोकरे यांनी आपल्या घराशेजारीच गुऱ्हाळ घातले आहे। या गुऱ्हाळाच्या माध्यमातून हा नैसर्गिक गूळ तयार केला जातो। विशेष म्हणजे या गुऱ्हाळावर काम करण्यासाठी महिलांना प्राधान्य देण्यात आलं आहे। तुषार लोकरे यांच्या गुऱ्हाळघरात तयार होणारा गूळ तसेच नैसर्गिक काकवी, ऊसाच्या रसापासून कुल्फी, इमली चटणी तसेच गुळाच्या क्यूब आदी उत्पादने घेतली जातात। हा गूळ 120 रुपये प्रति किलोने विकला जात असून केवळ भारतातील विविध राज्यांमध्येच नव्हे तर परदेशातही या गुळाला चांगली मागणी आहे। विशेष म्हणजे शुगर असणाऱ्या लोकांसाठी हा गूळ गुणकारी ठरत असल्याचे पाहायला मिळते। हल्ली सेंद्रिय गुळाच्या नावाखाली ग्राहकांची मोठी फसवणूक केली जात असते। मात्र येरवळे येथे तयार होणारा नैसर्गिक गूळ हा उत्तम प्रतीचा असून त्याला सर्व स्तरातून चांगली मागणी होताना पाहायला मिळते। युवा उद्योजक तुषार लोकरे यांनी नुकत्याच सुरू केलेल्या गुऱ्हाळघराच्या माध्यमातून तयार होणाऱ्या या नैसर्गिक आणि शुगर फ्री विविध आजारांवर गुणकारी असणाऱ्या गुळाची चव एकदा चाखायलाच हवी। या नैसर्गिक गुळासाठी तुषार लोकरे मोबाईल क्रमांक 9765576125 यावर संपर्क साधावा। SP ओरिजिनेटिव्हसाठी सुनील परीट, कराड। नैसर्गिक गूळ म्हणजे नेमकं काय असते प्रक्रिया ती सांगा। नैसर्गिक गूळमध्ये त्या शेतीसाठी कुठलीही रासायनिक लागवड वापरली जात नाही, अशी शेती करायला त्याला नैसर्गिक शेती म्हणतात। आणि त्याच्यापासून गूळ उत्पन्न करतो, तो पण नैसर्गिक, म्हणजे भेंडी, चुना आणि एरंडेल, त्याच्या व्यतिरिक्त काही वापरत नाही, असा गूळ बनवला जातो। गुळाचा दर 120 रुपये किलो आहे, वड्या 120 रुपये अर्धा किलो आहे। काकवी पण बनवतो, परंतु आत्ता काय एवढं काही जास्त बनवत नाही। गुळ पावडर पण बनवायचं आहे। रसापासून कुल्फी, रसापासून इमली चटणी। गुऱ्हाळ गाळण्याची संकल्पना आमचे मित्र इम्रान बाया तांबेचे आहेत, त्यांनी दिली। आत्तापर्यंत जे हे आहे सगळं ते त्यांच्या माध्यमातूनच तयार झालेलं आहे आणि त्यांची लोक, त्यांचे पुतणे, त्यांची ठेवावरची लोक इथं आपल्याला मदत करायला ह्या वर्षी पहिल्या वर्षी आलेले आहेत। आता महिलाच गुळ काढतात, गुळवे म्हणून महिलाच काम करतात, सुलवान पण महिलाच मारतात। असं काही नाही की पुरुषांचंच ह्याच्यावर आधिपत्य आहे, असं काही नाही। महिला चालवतात, त्यांच्या तिथं तरी 5 महिलाच गुऱ्हाळ चालवतात।